नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पुन्हा एका तरुणाचा संतोष देशमुख सारखा अंत होता होता थोडक्यात बचावला. दिनांक 16/5/2025 रोजी परळी वैद्यनाथ मध्ये संतोष देशमुख सारख्याच कांडाची पुन्हा प्रवृत्ती घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. लिबोटी तालुका परळी वैद्यनाथ जिल्हा बीड झाला क्रिमिनल जिल्हा. मराठा सेवक नारायण दिवटे पाटील यांचा मुलगा आज जलालपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आल्यामुळे महाप्रसाद घेण्यासाठी गेला असता त्या भागात टोकवाडीतील नव्याने उदयास आलेली मुंडे गँग नामक काही तरुण गेली अनेक दिवसापासून त्रास देत होते. सप्ताहाची सांगता असल्यामुळे सर्व गावकरी हजर होते. सदरील तरुण रोगसारखा मुली महिलांना त्रास देण्याच्या मानसिकतेत आल्यामुळेच नागरिकांकडून समजवण्याचा प्रयत्न होत असताना ह्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी तिथे कोयत्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस त्या गावातील तरुणास कोयता लागला होता. यावेळेस सदरील शिवराज नामक तरुण महाप्रसादासाठी गेला होता व तिथे उपस्थित होता. या तरुणास या गँगने पाहिलं आणि ह्याचा राग म्हणत धरून काही वेळाने शिवराज दिवटे नामक तरुणास रिलायन्स पेट्रोल पंप थर्मल पॉवर स्टेशन येऊन उचलून नेऊन टोकवाडीतील रत्नेश्वर मंदिर येथील डोंगरावर झाडीत रिंगण करून मारहाण करताना व्हिडिओ केला. सदरील तरुण आज रत्नेश्वर मंदिर येथे लग्न आल्यामुळे रहदारी होती व येथे रडण्याचा आवाज असल्याने पाहण्यासाठी नागरिक गेले असताना हा प्रकार निदर्शनात आल्याने तरुणांचा संतोष देशमुख सारखा कांड होता राहिला. बघा किती निर्दयपणे या तरुणास मारहाण होत आहे. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड. मी सोलापूर जिल्हा व शहरामधला प्रथम आमरण उपोषणकर्ता म्हणून बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष भैया देशमुख यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा. 9 डिसेंबरला हत्या झालेली आहे. आज तागात 4 महिने झालं त्यांच्या कुटुंबियांना कसलाच न्याय नाही आहे. त्या कुटुंबियाची अवस्था काय झालेली आहे ते मी स्वतः तिथं जाऊन बघून आलेलो आहे. त्याच्यामुळं आता मी कलेक्टरला निवेदन दिले आहे की धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे. बीड जिल्ह्याचे जिल्हा चिकित्सक प्रशांत थोरात यांनी संतोष भैया देशमुख यांचे खरे रिपोर्ट पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट दिले म्हणून त्यांचं निलंबन केलेलं आहे. ते तात्काळ निलंबन मागे घेण्यात यावे. तिसरा विषय असा आहे की PI महाजन यांनी हलगर्जीपणा केलेला आहे तपासामध्ये. त्यालाही सहआरोपी करून त्याला तात्काळ अटक करावी याच्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे. लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणतात. कोर्टात आता सुनावणी सुरू आहे. 5 टक्के कोर्टात सुनावणी सुरू आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. काय आरोपी आहेत पण त्या आरोपीला महाराष्ट्राचा जावई असल्यासारखं ट्रीटमेंट चालू आहे. तुम्ही बघितलं असेल मीडियावरती मी पाहत होतो. मी तर त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आम्ही काय जे बघतो ते मीडिया त्या जिल्ह्यात जाऊन आम्ही पाहू शकत नाही. मी त्या जिल्ह्यात जेव्हा वाल्मिक कराडला घेऊन जात होते पोलीस एखादा राजा असल्यासारखं त्याला घेऊन जात होते आणि त्या खोक्याला गच्ची पकडल्यासारखं घेऊन जात होते. असा नाही का? ते पण आरोपीच आहे ना. वाल्मिक कराड काय यांचा जावई आहे काय? एवढे CDR रिपोर्ट आहे. CDR रिपोर्ट अजून त्यांनी संतोष भैयाचे भाऊ धनंजय देशमुख यांची तुम्ही त्यांची नम्रता बघा. त्यांनी कधीही आजपर्यंत जेव्हापासून त्यांची हत्या झाली आहे तेव्हापासून असं तोंड वर करून कधी त्यांनी बाईट दिली नाही मीडियाला. त्या भावाकडे आम्हाला विचारायचं की तो भाऊ सरकारकडे मागणी करतो CDR रिपोर्ट द्या. का देत नाही? त्या CDR मध्ये सगळं बाहेर निघतंय. आणि बीड जिल्ह्यातल्या फक्त मराठा आमदारांनी पहिल्यांदा आवाज उठवला. आता का गप बसलेत? आष्टीचे आमदार सुरेश दास यांनी मीडियामध्ये बाईट देताना बोललं होतं की एक राष्ट्रवादीची बडी मुन्नी आहे. त्या मुन्नीने मीडियासमोर त्या मुन्नीची सुन्नी करतो. माझं सुरेश दासांना आव्हान आहे की सुरेश दास ती बडी मुन्नी कोण आहे तुम्ही मीडियाला जाहीर करावं. सुरेश दासांनी फक्त बोललंय. मग मी सुरेश दासांना आवाहन करतो सोलापूर जिल्ह्याचा प्रथम मराठा आमरण उपोषण करता की ते राष्ट्रवादीची बडी मुन्नी कोण आहे त्यांचं नाव डिक्लेअर करावं. महाराष्ट्रातली जनता त्यांची वाट बघत की ती राष्ट्रवादीची बडी मुन्नी कोण आहे. त्यांनी म्हटलेत की त्या मुन्नीची सुन्नी करतो म्हणून. आणि आमच्या मराठा समाजाने त्यांना भरपूर उचलून धरलं होतं आणि एका चुकीमुळे त्यांना खाली नेऊन आपटलेलं आहे मराठा समाजाने. आणि गृहमंत्री परवा देवेंद्र फडणवीस आपले बीड जिल्ह्यात गेले होते, दौऱ्यावर होते. ते कुठल्या तर सप्त्याला गेलते. तिथं त्यांची एक बाईट दिली त्यांनी की बीड जिल्ह्यातली मीडिया फक्त एकच बातमी लावून धरते संतोष देशमुखचे. मग मला जे खरं ते तुम्ही दाखवता ना. काल लावणी खाणीचा कार्यक्रम दाखवायचा मीडियाने. त्यांना कळत नाही बोलताना. संतोष देशमुख हा सुद्धा भाजपचाच बूथ प्रमुख होता. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे गेले का भेटायला? तिथला भाजपचं कोण गेलं का भेटायला? कोणीच गेलेलं नाही. तुम्ही पण भाजपचे कार्यकर्ते होता.
ते आमदाराच्या जवळचे होता, ते विद्यमान आमदाराच्या म्हणजे सुभाष देशमुख यांच्या. तर काय भाजप कुठेतरी म्हणजे तुझ्या आहे का मराठा समाजामध्ये? तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे. मी पण आमदार सुभाष बापू देशमुख यांचा कट्टर कार्यकर्ता होतो आणि सगळ्यांना माहिती आहे मी त्यांच्यासाठी काम करत होतो. पण जेव्हापासून मला माझा पहिल्यांदा समाज महत्त्वाचा आहे, मला कोणता पक्ष वगैरे महत्त्वाचा नाही आहे आणि कोणता नेता आम्हाला आरक्षण देणार नाही. जेव्हा माझी इथं तब्येत खालावली तेव्हा सुद्धा मला इकडचं कोणीही भेटायला आलेलं नव्हतं भाजपचा. का मी त्यांचा कार्यकर्ता होतो ना. बरं ठीक आहे, तुम्ही येऊ शकत नव्हता कारण तुम्ही फोनवर नंतर विचारपूस केली पाहिजे होती ना माझी. मी समजू शकतो ते येऊ शकत नव्हते. मग आता भाजपवर विश्वास राहील? भाजपवर विश्वास आता आमचा कुठल्या सरकारवर कुठल्याच नेत्यावर विश्वास राहिलेला नाही. फक्त आमचा एकच नेता आहे, संघर्ष योद्धा जरांगे पाटील. मराठा आरक्षण मागणीला मरगळ आली काय खंडत झाली? मरगळ नाही. आता उद्याच्या 30 तारखेला मोठा अणुबॉम्ब फुटल्यासारखं बॉम्बस्फोट जरा आमचं मराठा नेता संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे करणार आहेत. आणि 6 कोटीचं प्रामाणिक नेतृत्व आमचं जरांगे पाटील. आणि आमचा कुठल्या मराठा आमदार खासदारावरती विश्वास राहिलेला नाही. ह्यांना ह्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची समाजाच्या नावावर, बाकी काही सुद्धा करायचं नाही ह्यांना.